धानेगाव येथील मांजरा प्रकल्पावरून लातूर शहरासाठी पाणी पुरवठा करण्यात येतो। त्यासाठी पाईपलाईन करण्यात आली आहे। मात्र या मुख्य जलवाहिनीवर ठिकठिकाणी अनधिकृत कनेक्शन घेतले जात आहे। त्यामुळे दररोज 4 ते 5 MLD पाण्याचा तोटा होतोय। ही बाब महानगरपालिकेच्या लक्षात आल्यानंतर लातूर ते रांजणीपर्यंत पाहणी केली असता 25 ठिकाणी मुख्य जलवाहिनी फोडून पाणी घेण्यात आल्याचं निदर्शनास आलंय। दरम्यान मनपा आणि जिल्हा प्रशासनाने सर्व कनेक्शन तोडले असून होणारी गळती थांबवली आहे। धानेगाव येथील मांजरा प्रकल्प ते लातूर अशी 65 किलोमीटर अंतराची मुख्य जलवाहिनी आहे। फक्त लातूर शहरासाठी या जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा केला जातो। हुरंगुळ येथे जलशुद्धीकरण केंद्रावर पाण्याचे शुद्धीकरण केल्यानंतर वितरण जलकुंभनिहाय केले जाते। मात्र या मुख्य जलवाहिनीवर वाटेत ठिकठिकाणी अनेकांनी व्हॉल्व्हवरून कनेक्शन घेतले आहे। यामुळे दररोज 4 ते 5 MLD पाणी लातूरला येणाऱ्या वाटेतच वेस्ट होत आहे। ही बाब मनपाच्या लक्षात आल्यानंतर मुख्य जलवाहिनीची तपासणी करण्यात आली। लातूर ते रांजणी गावापर्यंत 25 कनेक्शन तोडण्यात आले आहेत। महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विजयकुमार चव्हाण, लातूर शहर पाणीपुरवठा विभागाचे वितरण प्रमुख जलील शेख यांच्या उपस्थितीत लातूर ते रांजणीपर्यंत मुख्य जलवाहिनीवर असलेले कनेक्शन तोडण्यात आले। उद्या धानेगाव पर्यंत पडताळणी होणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे।